आता पाहूयात एक सविस्तर बातमी। शिवस्मारकाबद्दल सरकार एक चकार शब्द आवाक्षर सुद्धा काढत नाही, ही अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक बाब आहे, असे प्रतिपादन स्वराज्य संग्रामचे अध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी केलं। स्वराज्य संग्रामच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सोलापुरातील इंद्रप्रस्थ सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। शिवछत्रपतींचं नाव आणि आशीर्वाद घेऊन सत्तेमध्ये आलेल्या सरकारला शिवस्मारकाचा विसर पडला। स्मारकाची एक वीट ही रचली गेली नाही, ही शोकांतिका असून भविष्यामध्ये चालढकल झाल्यास स्वराज्य संग्राम रस्त्यावर उतरेल, असा इशारा तानाजीराव शिंदे यांनी दिला। स्वराज्य संग्राम या महाराष्ट्रव्यापी संघटनेचा वर्धापन दिन सोहळा सोलापूरमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे। त्या निमित्तानं राज्यभरातले स्वराज्य संग्रामचे सर्व नेते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले। त्या सर्वांच्या समोर आपली स्वराज्य संग्रामची भूमिका व्यक्त करताना आम्हाला निश्चितपणे आनंद होतोय। छत्रपती शिवरायांचं स्मारक उभं करण्याचं सरकारनं जे आश्वासन दिलेलं होतं ते 8 वर्ष झालं त्या ठिकाणी मोदी साहेबांनी भूमिपूजन करून देखील जलपूजन करून देखील त्या ठिकाणी एक साधी वीट पडलेली नाही। त्या स्मारकासाठी स्वराज्य संग्राम आणि पूर्वीच्या काळी शिवसंग्रामच्या माध्यमातून खूप मोठी लढाई आमचे सहकारी आंबरे साहेब आणि बाकीच्या सगळ्या मंडळींनी केलेली आहे। ही लढाई आपल्याला अशीच लढावी लागणार आहे। हा कार्यकर्त्यांना आम्ही या वर्धापन दिनाच्या निमित्तानं संदेश दिलेला आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये हे शिवस्मारक मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये उभं करायला भाग पाडू, अशा प्रकारचं आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगतो। या प्रसंगी प्रदेश सरचिटणीस विक्रांत आंबरे, प्रदेश उपाध्यक्ष अनंत देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष शरद जाधव किणीकर, तसंच अजित बानगुडे, बाळासाहेब जटाळ, प्रदेश सचिव विशाल जाधव आदी नेतेगणांनी रोखठोक सडेतोड भाषण केलं। शिवस्मारकासह समान नागरी कायदा, मराठा आरक्षण, शेतकऱ्यांना कर्जमाफी आदी विविध विषयांवर वैचारिक मंथन घडवण्यात आलं। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रदेश सरचिटणीस विक्रांत आंबरे यांनी केलं, तर सूत्रसंचालन शहर संपर्क प्रमुख सागर गायकवाड यांनी केलं, तर आकाश पवार यांनी आभार प्रदर्शन केलं। स्वराज्य संग्रामचा प्रथम वर्धापन दिन सोहळा शानदार बहारदार ठरला। विविध 22हून अधिक जिल्ह्यातून नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते खास या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित होते। यावेळी गंगाधर गायकवाड, धनंजय चोबे, रामचंद्र शिंदे, माऊली जाधव आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यापुढील काळामध्ये शिवस्मारकासह महाराष्ट्रातील ज्वलंत विषयावर जोरदार आवाज उठवण्याचा निर्धार या सोहळ्यावेळी करण्यात आला। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।